यानंतर मुंबई आणि पुण्यातल्या काही मोठ्या आणि महत्त्वाच्या घडामोडी। मुंबईच्या कुलाबामधील डॉकयार्ड नौदलातील जवान सूरजसिंह चौहान काही दिवसांपासून बेपत्ता। सूरजसिंह चौहान यांचं लास्ट मोबाईल लोकेशन रायगडच्या कर्जतमधील असल्याची पोलिसांची माहिती। कर्जतमधील जंगलात एका अज्ञाताचा मृतदेह आढळला। नौदलाच्या टीमकडून तपास सुरू। मुंबई मोनोरेल पुन्हा एकदा सुरळीत सुरू। चेंबूरच्या दिशेने जाणारी बंद पडलेली मोनोरेल ट्रॅकवरून हटवली। सकाळी अग्निशमक दलाकडून बंद पडलेल्या मोनोरेलमधून सर्व 17 प्रवाशांची सुटका। मुंबईमधील नेवीनगर या ठिकाणानं इन्सास रायफल चोरी करणाऱ्या 2 आरोपींना न्यायालयीन कोठडी। मुंबईमधील किल्ला कोर्टात रिमांडसाठी केलेलं हजर। नेमकी चोरी का केली या संदर्भात स्पष्टता नाही। आता आणि कागार ते गेटवे ऑफ इंडिया मेट्रो प्रकल्पासाठी आणि मेट्रो प्रवासासाठी 60 रुपये मोजावे लागणार। भाडे निर्धारण समितीला सरकारच्या पूर्व परवानगीनं तिकीट दरामध्ये सुधारणा किंवा बदल आता करता येणार। मुंबईमधील कोस्टल रोडवरून सुसाट प्रवास सुरू। मार्च 2024 पासून कोस्टल रोड सुरू। आतापर्यंत सुमारे 2 कोटी वाहनांचा प्रवास। सागरी किनारा मार्गावर चालकांची पसंती। पुण्यात वाघोलीमध्ये 1000 रहिवासी असलेल्या सोसायटीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं। वारंवार अशी घटना घडत असल्यानं सोसायटी धारकांच्या वतीने याच पाण्यामध्ये उतरत बिल्डर आणि प्रशासनाच्या विरोधात घोषणा देत आंदोलनही करण्यात आलं। तब्बल 4 लाख बोगस लाडक्या बहिणींनी सरकारला गंडा घातला तर पडताळणीमध्ये ही धक्कादायक बाब समोर। महिलांनी खोटे पत्ते देऊन लाडकी बहीण योजनेमधून निधी लाटल्याचंही समोर। मुंबईमधील हिंदू कॉलनीमध्ये मॅनहोल भोवती पहारा देण्यासाठी चक्क व्यक्ती बसलाय। बीएमसी कर्मचाऱ्याचा फोटो व्हायरल झालाय। उघड्या मॅनहोलमध्ये पडून अपघात होऊ नये यासाठी बीएमसी कर्मचाऱ्यानं मॅनहोलच्या झाकणावरच बसून पहारा दिलाय। हुंडई मोटर्स इंडिया फाउंडेशन महाराष्ट्राला आता सीएसआर मधून 59 कोटी रुपये देणार आहे। वृक्षारोपण, वाहतूक, सामाजिक कल्याण योजनेसाठी हे सहकार्य। तर उनसुक किम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेटही घेतली आहे।